नमस्कार मंडळी. चला तर तुम्हालाही माझ्यासारखा कधीतरी शॉर्टकट हवा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा खिचडी बनवा आणि घरचे खुश होतील, आपणही खुश, पोट भरून खायची आणि आरामात राहायचं. तर निश्चित तांदूळ न वापरता आपण अर्धी डाळ आणि अर्धे तांदूळ वापरून इथे मस्त पौष्टिक अशी खिचडी तयार केलेली आहे घरगुती साहित्यामध्ये. रेशनच्या तांदळापासून ही बनवलेली खिचडी आहे. कुठलाही ब्रँडेड तांदूळ इथे वापरला नाही. तर आता इथे आपण साहित्य घेतलेलं आहे खिचडीला लागण्यासाठी. टोमॅटो, लसूण कट करून घ्यायचा, त्याचा फ्लेवर खूप छान लागतो. कोथिंबीर, उभा चिरून घेतलेला कांदा, बटाटा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आपण इथे हे साहित्य घेतलेलं आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला जिरा, मोहरी आणि इथे आपण तांदूळ आणि डाळ इक्वल घ्यायचा आहे. जितके तांदूळ तितकेच आपल्याला इथे डाळ घ्यायची आहे. हे 2 माणसासाठी मी खिचडी बनवत आहे. जास्त प्रमाणात बनवायचे असल्यास डाळ तांदूळ वाढवून घ्यायचं. इथे गॅसवरती कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आता हे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून राई घालायची आहे, म्हणजे मोहरी तडतडून द्यायची. छान मोहरी तडतडली की यामध्ये लसूण घालायचा आहे. लसूणसुद्धा आपल्याला चांगला फ्राय होऊ द्यायचा. लसणातलं कच्चेपणा जाईल तोपर्यंत आपल्याला लसूण फ्राय करून घ्यायचा आहे. लसूण चांगला फ्राय झाला की इथे आपल्याला घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला इथे चांगल्या परतवून घ्यायच्या आहे. हिरवी मिरचीचा थोडासा कलर चेंज झाला की इथे आपल्याला घालायचा कढीपत्तासुद्धा 1 मिनिटभर चांगला परतवून घ्यायचा. कढीपत्ता अशा प्रकारे फोडणीत टाकल्याने त्याची चव आणि त्यामधलं जे काही जीवनसत्व आहे ते आपल्या खिचडीमध्ये उतरतं, त्यामुळे तेलातच घालायचा. त्यानंतर आपल्याला इथे कांदा घालायचा आहे. हा कांदासुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी चांगला परतवून घ्यायचा आहे. खिचडीमध्ये चांगला स्वाद यावा, व्यवस्थित खिचडी चांगली व्हावी यासाठी कांदा चांगला परतणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे शेंगदाणे आपण घातलेले आहे. तुम्ही जास्त कमी करू शकता. मी घालताना थोडेसे घातले, तुम्ही जास्त घातले तरी देखील चालेल. इथे आता आपल्याला हा टॅमॅटो यामध्ये घालून घ्यायचा. टॅमॅटो ज्या प्रकारे आपण कांदा हे परततो तशाच प्रकारे टॅमॅटोसुद्धा आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे. तर इथे टॅमॅटो परतला त्यानंतर आपण इथे बटाटा जो आहे तो घालून घ्यायचा आहे. बटाटा स्किप केला तरी देखील चालेल, पण खिचडीमध्ये बटाटा नाही तर मज्जा नाही. त्यामुळे मला तर आवडतो. तुम्हाला कोणाकोणाला आवडतो कमेंट करून नक्की सांगा. इथे आपल्याला आता मीठ घ्यायचं आहे चवीपुरतं टाकून आणि ह्या सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित आता ह्या मिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्या खिचडीला तर चव जबरदस्त येते, पण त्यामध्ये घातलेले भाज्या ज्या आहेत यालासुद्धा चव येण्यासाठी आपल्याला ह्या मिठामध्ये 1 मिनिटभर भाजी परतवून घ्यायची आहे, म्हणजे बटाट्यालासुद्धा छान खरपूस चव येते. इथे आपल्याला 1 चमचा ते अर्धा चमचा हळद घालायची आहे आवश्यकतेनुसार, म्हणजे कलर येईल इतकी तुमच्या हळदीची म्हणजे क्वालिटीवरती राहील. हळद घालून आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे आपला हळदीचा कलर जो आहे, हळद तुम्ही तेलातच टाका म्हणजे त्याचा जो कलर आहे तो छान येतो. खिचडीला आपल्या कलरसुद्धा जबरदस्त येतो. आता इथे आपण हळद जे आहे ते मिक्स करून घेतली. यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार जे आहे ते इथे पाणी घालून घ्यायचं आहे कढईमध्ये. तर तुम्ही कुकरला लावत असल्यास 3 पटीने आपल्याला तांदळाचं पाणी घ्यायचं असतं, पण इथे कढईमध्ये शिजवत असल्यामुळे अंदाजेच पाणी घातलेलं आहे, कारण कढईमध्ये थोडंसं जास्त पाणी लागतं. आता इथे आपल्याला वरतून लगेच चिरून घेतलेली भरपूर सारी मी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे. आता इथे आपल्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला इकडे हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं. 2-3 पाण्याने डाळ तांदूळ कशा प्रकारे धुवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे आपल्याला अशा प्रकारे डाळ आणि तांदूळ हातावरती चोळून धुवायचे आहे. इथे मी घरगुती डाळ वापरलेली आहे आणि रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता हातावरती असे चोळून धुतले की एकदम स्वच्छ धुतले जातात. इथे पाण्याला उकळी आली, 2-3 पाण्याने स्वच्छ डाळ आणि तांदूळसुद्धा आपण धुवून घेतलेले आहे. आता हे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे आपण डाळ तांदूळ यामध्ये टाकून घेतले की त्याला उलटणं द्यायचं आहे, नाहीतर आपलं व्यवस्थित खिचडी मोकळी सुटसुटीत व एकसारखी शिजल्या जात नाही. त्यामुळे तांदूळ टाकल्यानंतर उलथणं फिरवून घ्या. यानंतर घट्ट बसणारं झाकण मी यावरती ठेवत आहे. तुमच्या ज्या कढईचं साईजचं किंवा तुम्ही जर कुकरमध्ये लावलं तर हरकत नाही, पण अशा प्रकारे केल्यास तुमच्या कढईवर जे घट्ट झाकण बसतं ते ठेवायचं आहे.
इथे यामधून अजिबात वाफ बाहेर निघत नाही, तर कुकरसारखीच आपली खिचडी इथे झटपट शिजणार आहे। तर तुम्ही पाहू शकता 10 मिनिटामध्ये इथे खिचडी शिजून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्याला पाण्याची कशाचीच आवश्यकता लागलेली नाही। इथे मी गॅस बंद केला। एकसारखी आणि छान अशी खिचडी आपली शिजून इथे तयार झालेली आहे। कलर जबरदस्त, वासही खूप सुंदर सुटलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सांगितल्याप्रमाणे सबस्क्राईब करा, कारण तुमचं सबस्क्राईब मला खूप मोटिवेशन करतं। त्यामुळे सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत, पटकन करा। खाली दिसत असलेल्या बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करा। आणि चला आता खिचडी खायला तुम्ही येऊ शकत नाही, पण शॉर्टकट तुम्हाला सांगितलेला आहे, त्यामुळे कंटाळा आल्यास हा शॉर्टकट नक्की यूज करून पहा। चला बाय सर्वांना।